राज्यात 4,264 कोटींचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र ग्राहक पंचायतीनं केला आहे. तर आशाचं पत्र ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. गेल्या 5 महिन्यात व्यापाऱ्यांनी केलेल्या डाळ विक्री 4,264 कोटींची नफेखोरी झाल्याचा ग्राहक पंचायतीचा आरोप आहे. शासकीय स्तरावर व्यापाऱ्यांशी संगनमत करूनच साठेबाजी आणि नफेखोरीला मोकळं रान दिलं गेल्याचं ग्राहक पंचायतीचं म्हटलंय. डाळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही पंचायतीनं केली. हिवाळी अधिवेशनासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं आश्वासन भाजपनं मित्रपक्षांना दिलं होतं. मात्र नागपूर अधिवेशन तोंडावर आलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक भाजप आमदारांची घालमेल वाढली, तर वाट पाहून जीव हा शिणला अशी मित्रपक्षांची अवस्था झाली. देवेंद्र फडणवीस सरकारचा वर्षपूर्ती सोहळा नुकताच पार पडला. शिवसेना मात्र आज स्वतंत्रपणे आपली वर्षपूर्ती साजरी करते. शिवसेनेच्या 5 कॅबिनेट मंत्र्यांना सन्मान नाही आणि 5 राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं रडगाणं वर्षभरापासून सुरू आहे. सत्तेत सहभागी असतानाही संपूर्ण सत्ता शिवसेनेची नाही असा सोयीस्कर खुलासा उद्धव ठाकरे अनेकदा करतात. सरकारमध्ये राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि टीका करून आपणच विरोधक असल्याचं भासवायचं हा शिवसेनेचा डाव असल्याची टीका काँग्रेसनं केली. विरोध करायचा असेल तर शिवसेनेनं सत्ता सोडावी असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागपुरात केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढला जाणार आहे. शहराच्या विकास आराखड्याप्रमाणे शिक्षणाचाही विकास आराखडा आखण्यात यावा अशी भूमिका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. तर नुसतं शिक्षणात बदल आवश्यक नसून या क्षेत्रातही बदल गरजेचा असल्याचं परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. रत्नागिरी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना दोषी ठरवण्यात आलंय. खेडच्या सत्र न्यायालयानं या संदर्भात बुधवारी निर्णय दिला. 2005 मध्ये खेड तहसील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी हा निर्णय दिला. तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी कदमांविरोधात तक्रार केली होती. रत्नागिरी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात 12 डिसेंबरला शिवसेनेनं पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलनाचं नेतृत्व आमदार राजन साळवी करणार आहेत. 12 तारखेला जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार आहेत. जैतापूरच्या प्रकल्पासाठी जपानी कंपनी ही फ्रेंच कंपनी अरेवाला मदत करणार आहे. ही मदत करू नये अशी मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विकास कामांच्या मुद्द्यावरून शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि आयुक्तांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे संतापलेले आयुक्त थेट महासभा सोडून निघून गेले. महापौरांनी मात्र आयुक्तांना महासभेत उपस्थित राहण्यासाठी विनंती केली. या सर्व गदारोळात महासभेचं कामकाज काही काळ ठप्प होतं. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुण्याच्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. पालिका शाळेतील मुलांच्या पिकनिकचे 1.5 कोटी रुपयांचे विना टेंडर काम यासीन तांबोळी नावाच्या व्यक्तीला देण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. भाजपने महापौरांचं नाव न घेता अशा प्रकारे काम दिल्याच्या गोष्टीला दुजोरा दिलाय. पाण्याच्या प्रश्नावरून नाशिक महानगरपालिकेतल्या महासभेत चांगलाच गोंधळ उडाला. महापौरांनी आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पालकमंत्र्यांनी पाणी कपात मागे घेण्याच्या महापालिकेला सूचना केल्या. त्यामुळे सभेच्या सुरुवातीलाच भाजपच्या नगरसेवकांनी पाणी कपात मागे घेण्याची मागणी करत फलकबाजी केली. असहाय्य महिलेची प्रसूती कोल्हापुरातील भवानी मंडपामध्ये उघड्यावर होऊनही कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दखल घेतली नसल्याची बातमी झी मीडियाने दाखवल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झाले. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सगळ्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ नोटिसा बजावल्या. रेल्वे प्रवासातले वाढते अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आरपीएफ बुधवारपासून कारवाई सुरू करणार होती, पण आरपीएफनं कारवाई केलीच नाही. अखेर माध्यमांनी याबाबत सवाल उपस्थित केल्यावर आरपीएफनं सुरक्षित यात्रा सुरक्षित जीवन, जान है तो जहान है असे संदेश देत आरपीएफ मार्फत विविध रेल्वे स्थानकात प्रवासी सुरक्षा अभियान राबवण्यात आलं. बदलापूर स्टेशनजवळ चालती ट्रेन पकडताना तोल गेल्यानं इम्रान शेख हा 24 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कल्याणच्या मीरा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रिचार्ज सध्या मृत्यूशी झगडतोय. गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेवर प्रचंड गर्दीमुळे अपघात
झालेला आहे. डोंबिवलीच्या 22 नकात 21 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाची गंभीर दखल न्यायालयानं सुद्धा घेतली. हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेत रेल्वेच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झालाय. कर्जाचे पैसे परत केले नाही म्हणून सावकारानं थेट कर्जदाराची किडनीच काढून विकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर इथं दारूबंदी लागू झाल्यावर आता यवतमाळ जिल्ह्यातही दारूबंदी लागू करण्याची मागणी पुढे येते. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आता जेमतेम 5 दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेनं नागपुरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर अनोखं आंदोलन केलं. तब्बल 3 वेळा मुदत देऊन सुद्धा परवाने नूतनीकरण करून न घेतलेल्या सांगली जिल्ह्यातील 2,500 रिक्षांचे परवाने रद्द करण्यात आले. परवाने नूतनीकरण न केलेल्या रिक्षांचा शोध घेण्यात येत असून विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येते. या कारवाईमुळे रिक्षा चालकांना मोठा हादरा बसला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 3 जण जखमी झालेत. बुधवारी सकाळी बिबट्यानं गावात प्रवेश केल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना बिबट्याची माहिती दिल्यानंतर गावात 7 वाजता आलेला बिबट्या 10च्या सुमारास फेरबंद झाला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. हाजीपूरच्या सोनपूरमध्ये जत्रेत माकडानं चांगलाच हैदोस घातला. माकडानं घातलेल्या धुमाकूळमध्ये घोड्या व्यावसायिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जत्रेतील घोडे बाजार व्यावसायिकांना झटपट गुंडाळावा लागला. इतकंच नाही तर या व्यावसायिकांचं अन्नही या माकडानं पळून नेलं. माकडाच्या उच्छादामुळे अजून कोणी जखमी झालं नाही. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात चिंचोडी बुद्रुक आणि चिंचोडी खुर्द इथं एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10-12 जणांना चावा घेतला. जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात आणि खासगी दवाखान्यात रेबीजची लस देण्यात आली आहे. या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न लोकांनी केला, मात्र त्यानं मार चुकवत नाटेगावच्या दिशेनं धूम ठोकली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.